So okay, so we were on the point of engine auxiliaries. So basically engine auxiliaries are associated with the engine performing parameter. हे फक्त इंजिनची इफिशियन्सी इम्प्रूव्ह करतात. ओके, इंजिनची इफिशियन्सी इम्प्रूव्ह करता. सो जस्ट लाईक युअर बॉयलर, तुमची थर्मल मध्ये बॉयलर कॉन्सेप्ट झालेले असेल. सो बॉयलर मध्ये जसे तुमचे सेफ्टी वॉल असतील, नंतर फ्यूज प्लग असेल, फ्यूज प्लग असतील, तर त्या केस सारखेच इंजिन वरती काही परफॉर्मिंग पॅरामीटर असतात. फॉर एक्झाम्पल युअर टर्बोचार्जर असेल किंवा MPFI सिस्टीम असेल, काही CRDI सिस्टीम असेल, या सर्व सिस्टीम ज्या असतील, ह्या सिस्टीम ह्या इंजिनचा परफॉर्मन्स इन्क्रीज करता. तुमची इफिशियन्सी असेल, इफिशियन्सी इन्क्रीज करता. ओके, देन अलॉंग विथ युअर इंजिन परफॉर्मिंग पॅरामीटर, तुमच्या इंजिन मधले जे काही फॉल्ट डिटेक्ट झालेले असतील, सो देर आर सर्टन फॉल्ट फाइंडिंग टूल्स इन 2 व्हीलर्स और 4 व्हीलर ऑल्सो. ओके, देन हा जे तुम्ही फर्स्ट 2 पॉइंट्स वाचले ना तेव्हा आवाज नव्हता येत तुमचं, ते रिपीट करता का? ओके ठीक आहे, चालेल. ओके ठीक आहे. फर्स्ट पॉइंट पासून फर्स्ट चॅप्टर इज इंटरनल कंबशन इंजिन. ओके, so basically internal combustion engine is associated with the power developing device. ओके, जसं तुम्ही बॉयलर थर्मल मध्ये बघितलं होतं, इट इज अगेन द पॉवर डेव्हलपिंग इन्स्ट्रुमेंट. ते काहीतरी अमाऊंट ऑफ पॉवर डेव्हलप करतोय आणि ती पॉवर किंवा डेव्हलप केलेली पॉवर मी सर्टन केस साठी यूज करतो. ओके, सो बेसिकली व्हॉट इज इंजिन टर्मिनॉलॉजी, इंजिन मधले कुठले कुठले पॅरामीटर असतात, त्या पॅरामीटरला काय बोलतात, व्हॉट इज द फंक्शन ऑफ इंजिन, फंक्शन ऑफ पर्टिक्युलर पॅरामीटर. देन इंजिन जे असेल, इट इज बेसिकली वर्क ऑन सम सायकल, जे एक प्रिडिटरमाइन वर्किंगची कंडिशन असते. सो बेसिकली कार्नोट सायकल असेल, तुमचं ऑटो सायकल असेल, डिझेल सायकल असेल, ड्युअल सायकल असेल, या सर्व सायकल वरती तुमचं इंजिन हे वर्क होतं. ओके, देन जर कंपॅरिझन असेल किंवा व्हॉट इज SI इंजिन. SI इंजिन म्हणजे स्पार्क इग्निशन इंजिन. हे टू व्हीलर मध्ये आपण काय करतो, एक स्पार्क प्लग प्रेस केलेला असेल, तुम्ही ज्यावेळेस इग्निशन स्विच प्रेस करता त्यावेळेस तो स्पार्किंग होणार आहे आणि स्पार्किंग झाल्यानंतर तुमचं ऍक्च्युअल कंबशन प्रोसेस स्टार्ट होणार आहे. सो बेसिकली दिस इज युअर SI इंजिन, स्पार्क इग्निशन. सेकंड वन युअर CI इंजिन, दॅट इज कंबशन इग्निशन. ओके, मग आपण जर डिझेल इंजिन कन्सिडर केलं तर डिझेल इंजिन मध्ये तुमचा स्पार्क प्लग नसतो. ओके, डिझेल इंजिन मध्ये स्पार्क प्लग नसतो. मग तिथे काय असतो, तुमचा एक फ्यूल इंजेक्टर. इन्स्टेड ऑफ स्पार्क प्लग देर इज फ्यूल इंजेक्टर इज प्लेस्ड इन प्लेस ऑफ स्पार्क प्लग. अजून दोघांमध्ये डिफरन्स जर बघितला तर पेट्रोल मध्ये किंवा पेट्रोल इंजिन मध्ये तुम्ही फ्यूल टँक मध्ये पेट्रोल आतमध्ये, इंजिन मध्ये पेट्रोल आतमध्ये सोडता. देन एका सर्टन कॉम्प्रेशन झाल्यानंतर टेम्परेचर इन्क्रीज होतं, प्रेशर इन्क्रीज होतं आणि त्याच वेळेस तुमची स्पार्किंग होते. सो दॅट युअर पॉवर सायकल और पॉवर स्ट्रोक जनरेटेड. त्यानंतर तुमचं कंटिन्यू सायकल ही प्रोसेस चालू असते. बट इन केस ऑफ डिझेल इंजिन, we actually supply only air from the atmosphere to the engine. ओके, जसं तुमचं पेट्रोल इंजिन मध्ये पॉवर स्ट्रोकला एक स्पार्क इग्नाइट होतो, स्पार्किंग करतो. सिमिलर टू दॅट वन इन केस ऑफ डिझेल इंजिन, वी जस्ट इंजेक्ट द फ्यूल. आपण स्प्रिंकल करतो. मी डिझेल जे असेल ते डिझेल त्या सिलेंडर मध्ये स्प्रिंकल करतो. टेम्परेचर किंवा प्रेशर जनरेट झालेलं असल्यामुळे ते इग्नाइट होतं. ओके,
पेट्रोल इंजिन मध्ये आपण स्पार्क प्लगने इग्निशन स्टार्ट करतो. डिझेल इंजिन मध्ये आपण जे काही फ्यूल असेल ते फ्यूल स्प्रिंकल करतो. ओके, so this is the basic difference between SI and CI engine. Then what are the engine auxiliaries? So basically we discuss about what are the engine auxiliaries. So one more point number 1.6 is pollution norms. सो आताच्या जे काही व्हेकल तुम्ही बघितलेलं असतील त्या सर्व BS6 म्हणून ऍडव्हर्टाइज करतात. सो व्हॉट इज बेसिकली BS6? सो BS6 इज भारत स्टेज नंबर 6. गव्हर्नमेंटने काही नॉर्म्स डेव्हलप केलेले होते टू रिड्यूस द पोल्युशन फ्रॉम द इंजिन. मग तो BS1 असेल, BS2 असेल, BS3 असेल, BS4, 5 स्किप करून डायरेक्टली BS6 हे इंट्रोड्यूस केलं. ओके, आता हे जे काही नॉर्म्स हे आपण एका स्टँडर्ड प्रोसिजरला फॉलो करून घेतलेले युरोकडनं. ओके, मग त्यांचे Euro 1, Euro 2, Euro 3 जे काही नॉर्म्स आहे ते नॉर्म्स फॉलो करून आपण आपले नॉर्म्स डेव्हलप केलेले आहेत. मग यामध्ये काय आहे, हाऊ मच अमाऊंट ऑफ पोल्युटंट युअर इंजिन इमिट. ओके, तुम्ही जी काही टू व्हीलरची असेल किंवा फोर व्हीलरची असेल PUC टेस्ट करता, पोल्युशन अंडर कंट्रोल. एक येलो कलरची स्लिप देता आणि त्या स्लिपवरती तुमच्या इंजिन वरती जेवढे पॅरामीटर असतील, जेवढे पॅरामीटर किंवा जेवढं तुमचं फ्यूल बर्न होतं, बर्निंग झाल्यानंतर काही गॅसेस हे जनरेट होऊन बाहेर पडत असतात. त्यात हायड्रोकार्बन असेल, कार्बन मोनॉक्साईड असेल, ओके, नायट्रोजन असेल, नायट्रोजन ऑक्साईड असेल. हे जे पॅरामीटर असतील हे पॅरामीटर किती अमाऊंटने ऍटमॉस्फिअरला रिलीज होता ते आपण टेस्ट करतो पोल्युशन अंडर कंट्रोल. सो गव्हर्नमेंटने एक सर्टन लिमिट त्याला प्रोव्हाइड केलेलं आहे. त्या लिमिटच्या आतमध्येच तुमचं पोल्युटंट हे पाहिजे किंवा इमिट झालेले गॅसेस हे पाहिजे. त्याच्या बियॉन्ड जर असेल तर गव्हर्नमेंटनुसार तो फाईन इंजिन वरती लागतो. म्हणूनच आपण सांगितलेलं आहे की जी काही व्हेकलची लाईफ असेल ती व्हेकलची लाईफ गव्हर्नमेंटच्या रूल्सनुसार ही 15 इयर्स कन्सिडर केली जाते. म्हणजे तुम्ही जर आज व्हेकल घेतलेले असेल किंवा आज इंजिन तुमचं रजिस्टर झालेलं असेल तर आजपासून हे 15 वर्षापर्यंत तुमचं इंजिन हे चालू शकतं गव्हर्नमेंटनुसार. 16 वर्षे किंवा 15 वर्षानंतर ते आउटडेटेड किंवा स्क्रॅप म्हणून कन्सिडर करता. So if you consider in India, there is no scrap yard for automobile sector. ओके, जर बाहेरच्या कंट्रीमध्ये जर बघितलं तुम्ही भरपूर मूवी वगैरे मध्ये बघितलं असेल, खूप गाड्या एकावर एक रचून लावलेल्या असतात. सो बेसिकली दिस इज स्क्रॅप यार्ड. त्या गाड्या जर बघितल्या सर्व वेल कंडिशन असतात. फक्त इंजिनची एक्सपायरी गेलेली असेल 15 इयर्स नंतर इंजिनची एक्सपायरी गेलेली असेल म्हणून त्या गाड्या स्क्रॅप मध्ये गव्हर्नमेंट जमा करून घेतो आणि ते नंतर रिसायकल करतात. ओके, सो दिस केस is recycling of your automobile. Okay, so second chapter is testing of IC engine, internal combustion engine, and emission control. So what are the parameters to control the emission? Okay, and basically if we develop any engine or if we develop any new model of car, we require permission from the central government. If we required permission from government. So there is a body called as ARAI, which is located in Pune. ओके, कर्वेनगर. मग त्या कंपनीचं काम काय, न्यू व्हेकल मार्केटमध्ये लॉन्च झाल्यानंतर म्हणजे होण्याआधी ज्यावेळेस ती डेव्हलपमेंट स्टेजला असेल त्यावेळेस ती व्हेकल गव्हर्नमेंटच्या नॉर्म्स नुसार क्वालिफाय आहे की नाही ते चेक करणं आणि नंतर मॅन्युफॅक्चररला परमिशन देणं टू फॉर द मास प्रोडक्शन. ओके, जोपर्यंत ARAIचं सर्टिफिकेट हे गव्हर्नमेंट कडनं मॅन्युफॅक्चररला अवेलेबल झालेलं नसेल तोपर्यंत त्याला प्रोसीड करता येत नाही. सो बेसिकली इट इज द टेस्टिंग पॅरामीटर ऑर टेस्टिंग ऑफ युअर ऑटोमोबाईल, मायदर तो इंजिन असेल किंवा बाकीचे सर्व पॅरामीटर असतील. ओके, सो व्हॉट इज युअर BSFC? इंजिन मध्ये तुमचं इंजिन
1 लिटर फ्यूल घेतल्यानंतर किती अमाऊंट ऑफ पॉवर डेव्हलप करतोय, ती डेव्हलप केलेली पॉवर कुठे कुठे जाते, यासाठी काही टर्म्स आहे. त्यासाठी एक आपण बॅलन्स शीट तयार करतो. किती पैसे आले आणि किती पैसे गेले हे तुमचं बॅलन्स शीट झालं. तसंच किती पॉवर जनरेट झाली आणि किती पॉवर ही खर्च केली हे तुमचं इंजिनचं बॅलन्स शीट असेल. ओके, सो दिस इज बॅलन्स शीट. मग त्या टेस्टिंगच्या काय मेथड्स आहे, तुमच्या थर्मल इफिशियन्सी इन्क्रीज करण्याच्या असतील किंवा मेकॅनिकल इफिशियन्सी इन्क्रीज करण्याच्या असतील, त्यावरती आपण एक टेस्ट घेतो, मोर्स टेस्ट. त्या मोर्स टेस्ट मध्ये तुमचं इंजिन किती अमाऊंट ऑफ पॉवर प्रोड्यूस करत आहे, ती पॉवर प्रोडक्शन कॅल्क्युलेट होते. ओके, सो व्हॉट इज युअर ऑक्टेन नंबर, व्हॉट इज युअर नॉक रेजिस्टन्स. एक जनरल ऑब्झर्विंग फेनॉमिना बघा. टू व्हीलर जर असेल, टू व्हीलर जर तुम्ही जास्त वेळ जर 1-1.5 तास रनिंग मध्ये जर असेल आणि तुम्ही घरी येऊन जर गाडी बंद केली तर तुमच्या इंजिन मधनं एक आवाज येतो, एक साऊंड येतो. सो दिस इज कॉल्ड ॲज युअर नॉकिंग. नॉकिंग म्हणजे काय, इंजिनचं टेम्परेचर इतकं इन्क्रीज झालेलं असतं, तुमच्या इंजिनचं टेम्परेचर इतकं इन्क्रीज झालेलं असतं की जी काही फ्युलची मॉलिक्युल असतात, ते मॉलिक्युल इंजिन बंद केल्यानंतर पण टेम्परेचर इतकं असतं की ते बर्निंग होता म्हणजेच ते व्हेपर मध्ये कन्वर्ट होतात. मग व्हेपर मध्ये कन्वर्ट झाल्यानंतर जसं जसं व्हेपर ऑब्विसली अपवर्ड ट्रॅव्हल होणार आहे, अपवर्ड ट्रॅव्हल होताना त्याचं टेम्परेचर परत समवॉट कमी होतं, काही अमाऊंटने कमी होतं आणि ते बबल हे कोलॅप्स होता. मग कोलॅप्स जे होता ते तुमचं जे काही सिलेंडर असेल, सिलेंडरच्या आतमधल्या बॉडीवरती कोलॅप्स होता आणि तो कोलॅप्सिंगचा जो काही साऊंड असतो, तो साऊंड असतो तुमचा नॉकिंगचा. मग त्यामुळे तुमच्या इंजिनचा आवाज येतो इंजिन थंड होईपर्यंत. ओके, मग ते झालं तुमचं नॉकिंग अँड डिटोनेशन. परत एक्झॉस्ट इमिशनचे किंवा कंट्रोलिंगचे काही नॉर्म्स आहे. तुम्हाला सांगितलं भारत स्टेज 1, 2, 3, 4, तसेच युरोचे काही नॉर्म्स आहे, युरोपियन स्टँडर्डचे, युरो 1, 2, 3, 4 ते काय आहे. त्यानंतर इंजिन कंट्रोल युनिट असतं. आताच्या कंडिशनमध्ये तुम्हाला सांगितलं सर्व जे काही पॅरामीटर असतील ते इलेक्ट्रॉनिकली असतील किंवा इलेक्ट्रिकल असतील. ओके, ठीक आहे. ओके, तर हे 2 चॅप्टर होते. बाकी चॅप्टर जे असतील ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. हा जो काही सिलेबस असेल, पहिलं तुमचे 2 चॅप्टर जे आहे, सो युअर फर्स्ट चॅप्टर इज असोसिएटेड विथ द इंजिन. ओके, सेकंड चॅप्टर इज अगेन असोसिएटेड विथ द इंजिन टेस्टिंग पॅरामीटर. थर्ड वन इज एअर कॉम्प्रेसर. ओके, एअर कॉम्प्रेसर. आता कॉम्प्रेसर जे असेल किंवा कॉम्प्रेसर असेल ती व्हेरियस टाइप्स ऑफ मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये लागते. त्या कॉम्प्रेसरचे तुमची इफिशियन्सी कशी कॅल्क्युलेट करता. ओके, व्हॉट आर द टाइप्स ऑफ कॉम्प्रेसर. देन गॅस टर्बाइन अँड जेट प्रपल्शन, हे बहुतेक तुमचं थर्मल मध्ये पण झालेलं आहे. व्हॉट इज द जेट प्रपल्शन, व्हॉट इज रॉकेट इंजिन. आपण जे इंजिन व्हेकल मध्ये यूज करतो आणि जे इंजिन तुमच्या एरोप्लेन मध्ये यूज करता, हे इंजिन मध्ये डिफरन्स असतो. ओके, आणि नेक्स्ट इज युअर रेफ्रिजरेशन एअर कंडिशनिंग. रेफ्रिजरेशन एअर कंडिशनिंग तुमचं जे काही इस्रे चॅप्टरचं इन्स्टॉलेशन झालेलं होतं किंवा हाय टू जॉईन इस्रे. इस्रे ही टोटल सोसायटी असेल, ही टोटल सोसायटी ह्या टर्म्स मध्ये यूज करते किंवा या टर्म्स मध्ये यूज होते, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग. ओके, मग टोटल रेफ्रिजरेशन कॉन्सेप्ट काय आहे. ओके, आणि एअर कंडिशनिंग ह्युमन कम्फर्टनेस काय असते, हे सर्व तुमचं इथे होणार आहे. म्हणजे तुम्ही मुंबईमध्ये असल्यानंतर कुठला एसी यूज करू शकता, नागपूरमध्ये असल्यानंतर कुठला एसी यूज करू शकता, हे दोघं डिफरन्स आहे. कारण मुंबईमध्ये जर बघितलं तर एअर इज क्वाईट ह्युमिड, यामध्ये मॉइश्चरचं प्रमाण हे जास्त असते बिकॉज ऑफ अटॅचमेंट ऑफ सी. तुमचं नागपूरकडे गेल्यानंतर तुमच्या एअरमध्ये ड्रायनेस वाढत जातो, ह्युमिडिटी कमी होते, मॉइश्चर पार्टिकल हे कमी होतात. ओके, मग ह्या दोन्ही कंडिशन मध्ये तुमची एसीची रिक्वायरमेंट, एअर कंडिशनची रिक्वायरमेंट पण चेंज होते. मग त्याचे काही कॅल्क्युलेशन असतील. आता या सर्व 5 युनिट वरती तुम्हाला काही न्यूमेरिकल्स असणार आहे. ओके, सो हे पण नेक्स्ट लेक्चरला बघू. ओके, ठीक आहे.